नमस्कार, मी रेणुका कुंभार. तस्मै एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात प्रचंड गर्दी केली. यातील अटी शर्तींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचे सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे 7 बदल करण्यात आलेले आहेत, पाहूयात काय बदल करण्यात आले आहेत ते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो की कोणते निवेदन केले आहेत ते बघूयात. पहिलं आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंतच ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने वाढवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. दुसरे निवेदन आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच जन्मदाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तिसरा आहे, सदर योजनेतून 5 एकर अट वगळण्यात आली आहे. चौथा आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. पाचवा आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. निवेदन आहे, ज्यांचे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे. 7वा आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.